नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर दसरा जवळ आला आहे, घटस्थापना करायची आहे आणि त्यानिमित्त आपण आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये छान आवरायला घेतो आणि त्याच पद्धतीने मी सुद्धा थोडंसं अंथरूण, मोठं अंथरूण जे आहे तर ते धुवून टाकले। आणि असं म्हणतात की हे जे ऊन असतं तर ते आपलं अंथरूण वगैरे जे आहे, दसऱ्याचा जो आपला पसारा आहे तर ते वाळवण्यासाठीच येतं आणि छान असं कडक ऊन पडलं होतं। तर पहिला मी इकडे लेफ्ट साईडला घातले होते सगळे वाळत, पण तिकडे आता सावली आली, मग म्हटलं थोडंसं कडक उन्हामध्ये वाळवून घ्यावं आणि म्हणून मग या साईडला पुन्हा घातलं। तर ऑलमोस्ट माझी सगळी तयारी जी आहे तर ती झाली आहे, कारण मी थोडी थोडी केली, एकदम मला नाही पॉसिबल होत, कारण दोघी पण मला काही करू देत नाहीत आणि कामामुळे एका दिवशी सगळं काढायला मला जमत पण नाही। त्यामुळे मी थोडं सगळं जे आहे तर ते काढलं होतं आणि सगळं तर जे काम आहे तर ते ऑलमोस्ट डन झालेलं आहे। त्यानंतर अजून एक छोटंसं पण तितकंच महत्त्वाचं अजून एक काम करायचं होतं, तो म्हणजे हा रॅक मला आवरायचा होता आणि हा रॅक मी आय थिंक गणपतीमध्येच व्यवस्थित लावून ठेवला होता। बट असं म्हणतात ना की दसऱ्याच्या वेळेला आपल्याला पुन्हा एकदा सगळं स्वच्छ करायला लागतं, मग म्हटलं की थोडंसं फक्त पुसून तर ठेवायचं होतं। मग म्हटलं की चालू करूयात करायला, कारण गिरिजा झोपली होती आणि राशी माझ्या मदतीला खाली इथे होतीच आणि मग वरच्यावरच सगळा पसारा ठेवला, खाली काहीच नाही काढलं, कारण जरा जरी छोटं काहीतरी असलं की लगेच ती तोंडात घालते किंवा मग खेळायला घेते, मग खूप केअरफुली सगळ्या गोष्टी असतील तर त्या कराव्या लागतात। आणि मग 2-2 कप्पे म्हटलं स्वच्छ करून घ्यायचे आणि मग हेच कप्पे स्वच्छ करताना लक्षात आलं की ज्यावेळी 3 वर्षामागे ज्यावेळी लग्न झालं होतं, नवीन लग्न झालं होतं, तर त्यावेळी माझ्याकडे मोजून 4च भांडी असायची, म्हणजे 4 भांडी, 2-3 वाट्या, 2-3 चमचे, पळ्या, असं छोटं सगळं सामान जे आहे तर ते तितकंच मोजकं, हातावरती मोजकं होतं। आणि असं नवीन काहीतरी एखादी डिश करायची असेल तर जुनं भांडं धुवून घ्यायला लागायचं, तर इतकं हे होतं, कारण त्यावेळी त्या सिच्युएशन्समध्ये किंवा ज्या टाईपमध्ये आमचं लग्न झालं होतं तर त्यावेळी ते तसेच कंडिशन्स होते। तर तुमचे बरेच मला प्रश्न आले होते की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, तर नक्कीच लव्ह मॅरेज आहे, बट त्यावेळी फॅमिलीजकडून नो असं आल्यानंतर मग त्या कंडिशन्समध्ये आम्ही लग्न केलं, सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आणि मग त्यानंतर आम्ही व्यवस्थित अगदी रीतसर पद्धतीने लग्न जे आहे तर ते व्यवस्थित केलं आणि त्यामुळे थोड्याशा म्हणजे ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या तर त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्याच असं नाही। बट यस, त्यावेळी असं बऱ्याच लोकांना डाऊट असायचा, अजूनपर्यंत पण होता की कसं हे यांचं फ्युचर करणार आहेत किंवा कसं हे ग्रो करणार आहेत किंवा काय करणार आहेत, काय यांचं फ्युचर असणार आहे, असं बऱ्याच जणांनी आम्हाला डाऊट केलं होतं की यांचं जे लाईफ आहे तर ते व्यवस्थित असू शकेल का वगैरे असं। आणि मग त्यामधून खूप हार्ड सिच्युएशन्स, खूप मोठे टफ सिच्युएशन्सना फेस करत आम्ही ही जी स्टेज आहे आत्ताची तर ती अचीव केली आहे। आणि या स्टेजमध्ये गिरिजा झाल्यानंतर थोडंसं फायनान्शियल कंडिशन्स असतील किंवा ओव्हरऑल ज्या गोष्टी असतील तर त्या थोड्याशा चेंज व्हायला ऑटोमॅटिकली चालू झाल्या आणि राशी झाल्यानंतर खूप त्याच्यामध्ये मेजर चेंजेस आले आमच्या फायनान्शियल कंडिशन्समध्ये असतील आणि ओव्हरऑल आमच्या सक्सेसमध्ये असेल। आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या तर त्या एकमेकांवरती फेथ, ट्रस्ट, प्रेम नक्कीच असतं, तर त्या ठेवून या सगळ्या पॉसिबल झाल्या। कारण लोकांनी आम्हाला खूप डाऊट केलं होतं, कारण त्यावेळी ज्यावेळी आम्ही लग्न केलं होतं 3 वर्षापूर्वी तर खूप लोक किंवा खूप नाती जी आहे तर ती ब्रेक पण झाली होती, तुटली पण होती, बट नाव एव्हरीथिंग इज नॉर्मल। आणि मला आनंद होतो की सगळ्या गोष्टी आता बॅक टू नॉर्मल आलेल्या आहेत आणि किंबहुना त्याच्याहीपेक्षा छान झालेल्या आहेत। तर फर्स्ट टाईम ज्यावेळी लग्न झालं होतं तर त्यावेळी आम्ही रेंटच्या घरामध्ये राहत होतो, तर ऑलमोस्ट 2 वेगवेगळे घरं आम्ही चेंज केले आणि त्यानंतर फायनली आम्ही आमच्या स्वतःच्या घरामध्ये राहायला आलो आणि खूप मेजर चेंजेस ह्या ज्या गोष्टी होत्या तर मला असं कुठंतरी वाटतं की आम्ही दोघांनीही एफर्ट्स खूप घेतलेत, पेशन्स, ट्रस्ट, एकमेकांवरचं प्रेम ह्या भरपूर प्रमाणात होत्याच, बट कुठेतरी लक
पण आपल्याला लागतं आहे. आणि ज्यावेळी दोघी झाल्या, गिरीजा आणि राशी झाल्या, तर असं म्हणतात ना की मुलगी म्हणजे धनाची पेटी असते. तर 2-2 धनाच्या पेट्या मिळाल्या. त्यामुळे खरंच असं लाईफमध्ये खूप मेजर आणि खूप चांगले चेंजेस आम्हाला अनुभवायला आले या दोघींमुळे. म्हणजे असं म्हणतात ना की पायगुण असतो, तर अशाच पद्धतीने काहीतरी झालं आणि लाईफ कम्प्लिटली चेंज झाली दोघींमुळे. पण एक गोष्ट अशी असते की आपल्याला जे प्रॉब्लेम्स येत असतात किंवा जे टफ सिच्युएशन्समधून आपण जात असतो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला सक्सेसच्या जवळ नेत असतात. म्हणजे अजून टफ बनवत असतात, प्रिपेअर करत असतात, रेडी करत असतात अजून मोठे मोठे चॅलेंजेस जे असतील तर ते ओव्हरकम करण्यासाठी. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम्स आपण कशा प्रकारे बघतोय, त्यांच्याकडे पॉझिटिव्हली बघतोय, निगेटिव्हली बघतोय, काहीतरी शिकण्यात सारखं त्यामध्ये असते तर तसं बघतोय, तर त्यामुळे आपल्या लाईफ जगण्याच्या पद्धतीमुळे मध्ये खूप मेजर चेंजेस होतात. त्यामुळे नक्कीच आपल्याकडे जे काही चॅलेंजेस येतात तर त्याला आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि त्या अकॉर्डिंगली त्याच्यामध्ये चेंजेस करत, सुधारणा करत, जसं करायला हवं तर त्या पद्धतीने करत आपल्याला पुढे जे आहे तर ते जायला पाहिजे. तर मला माझे बरेच क्लासचे स्टुडंट्स पण म्हणतात की मॅम तुम्ही ऑल इन वन कसे आहात, म्हणजे तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र कसं करताय, कसं मॅनेज करताय. किंवा असं पण म्हणतात की तुम्ही खूप लहान वयामध्ये सक्सेस जे आहे तर ते अचीव केलेलं आहे, असं खूप लोक म्हणतात. पण त्याच्या मागे ज्या गोष्टी मी फेस केलेल्या आहेत, जे टफ सिच्युएशन्स जे मी फेस केलेले आहेत, एफर्ट्स मी घेतलेले आहेत, जे माझ्यावरती किंवा आमच्या दोघांवरती ओव्हरऑल त्या कंडिशन्समध्ये खूप वेगवेगळे चॅलेंजेस आम्ही ओव्हरकम केले आहेत. आणि कधी कधी तर आम्हाला असं वाटतं आहे की आमचा आता जो हॅपीली आम्ही मॅरिड आहोत, 3 वर्ष आहोत, पण आम्हाला दोघांना असं वाटतं की 30 वर्ष आपण हा जो संसार आहे तर तो करतो आहे. कारण खरंच असं वाटतं की 30 वर्षचा एक्सपिरियन्स, 30 वर्षाच्या गोष्टी, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आम्ही इतक्या अनुभवल्या 3 वर्षामध्येच की खूप आम्हाला नॉलेज, म्हणजे फॅमिलीमधलं नॉलेज आलं किंवा बाहेरच्या गोष्टी असतील तर त्या व्यवस्थित समजल्या. म्हणजे प्रत्येक कंडिशनला कसं फेस करायचं हे आम्हाला खाली पडल्यावरती लक्षात आलं. म्हणजे एकदा आपण खाली पडलो आहे ना, मग पुढच्या वेळेला त्याच्यासाठी आपण व्यवस्थित प्रिपेअर राहतो. आणि आता सगळ्या गोष्टी बऱ्याच लोकांनी असतील तर त्या सगळ्या गोष्टी नोईंगली अननोईंगली व्यवस्थित शिकवलेल्या आहेत आणि त्या आम्ही व्यवस्थित शिकलेल्या आहेत. आणि येस, लाईफ म्हणजे एक लेसनच असतो आहे आणि वेगवेगळ्या कंडिशन्समधून वेगवेगळे धडे, वेगवेगळे लेसन्स आपण घेत असतो आणि अकॉर्डिंगली आपण पुढे जात असतो आहे. तर यामध्ये मला अजून एक मेन्शन करायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कितीही टफ सिच्युएशन्स किंवा प्रॉब्लेम्स येऊ देत, नेहमी तुमच्या पार्टनरसोबतचं जे बॉन्डिंग आहे, जे रिलेशन आहे तर ते हेल्दी मेंटेन करा. कारण ते तुम्हाला लाईफ लाँग खूप युजफुल येणार आहे. कारण करिअर वाईज म्हटलं तर आपले नक्कीच 2 वेगवेगळे पाथ असू शकतात. काही जणांचे पार्टनर्स करिअरमध्ये सपोर्ट पण करतात, काही जणांचे नाही पण करत. आणि इट्स टोटली फेअर, ठीक आहे. प्रत्येकाला आपलं मत किंवा आपल्या ज्या गोष्टी असतील तर त्या मांडण्याचा किंवा करण्याचा ॲज अ इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला तो राईट असतो, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. बट ओव्हरऑल ॲज अ कपल आपल्यामध्ये एक चांगलं अंडरस्टँडिंग असणं आपल्या फ्युचरसाठी किंवा आपल्या मुलांसाठी ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर या विषयावरती तुमचं काय मत आहे तर ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुमचे क्वेश्चन्स किंवा तुमची मतं ऐकायला मला खूप आवडतं. खूप प्रेमाने किंवा खूप आपुलकीने तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहत असता आणि मला नक्कीच तिथून खूप जास्त प्रेरणा मिळते. त्यामुळे तुमची मतं किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारायला नक्कीच विसरू नका. कमेंट करून मला नक्की सांगा. तर काल मी तुम्हाला कम्युनिटीला एक पोस्ट केली होती की तुम्हाला माझे डेली व्लॉग्स बघायला आवडतील की रिअल टाईम एक्सपिरियन्स बघायला आवडतील. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस बघायला आवडतील आणि नक्कीच तुमच्यासाठी ते जे आहेत तर ते मी शेअर करणार आहे. मी बसली आहे माझं काम करत आणि ही राशी, मी टिकली लावली इथं आणि ती तिला काढायची आहे. तिनं मला इथं जखम पण केली आहे टिकलीच्या बरोबर इथे. म्हणजे गेल्या वेळी टिकली काढताना ती जखम केली आहे. मी बरेच दिवस विचार करत होते की मला इथं काय लागलंय. मला असं वाटलं की स्किन केअर मी करायला चालू केलंय आणि केल्यावर मला पिंपल उठला की काय, असं मी विचार करत होते. बट ही टिकली काढते आणि त्यावेळीच तिचं नख आहे तर ते लागलं असणार आहे. ती किती मनापासून हे करते. काय करते अंडा, काय करते. बघू टिकली,
बघू दे, दे मला, दे दे मला, दे. का माझीच आहे ना ती, दे ना पिल्या, दे 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 टिकली, दे. का 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 दे ना, दे ना दादा, दे. कुठं आहे? काय झालं, दे की टिकली, दे माझी. आहे का गेली बघू, दे. राशी टिकली, दे. राशा गेली, पडली. बघ तुला लागली, बघू इकडे, हे बघू, हे बघ इथं लागली. हे बघ, हे बघ. कुठे लागली टिकली, कुठे लागली, कुठे आहे बघ टिकली, कुठे आहे इथं आहे बघ. हे बघ इथं बघ, याच्या फोन मध्ये बघ, हे बघ, हे बघ ते लागले. फोन मध्ये लागली. इथे जखम केली तिनं मला. तर मला सगळ्यात पहिलं वाटलं का मला पिंपल उठलाय. कधी पिंपल मला उठत नाही आणि मी स्किन केअर आता चालू केली आणि मला वाटलं पिंपल उठले, नाही हिने उठवले ते.